काय करतोय समीत? मी अतिशय महत्त्वाचे नंबर्स बघतो आणि ते नंबर तुमच्या आमच्या तब्येतीशी अवलंबून आहेत, त्यावरती परिणाम करणार आहेत. मी बघतोय आत्ताचा AQI आपल्या कोणत्या भागामध्ये किती आहे. AQI ही संकल्पना काय आहे? म्हणजे कारण आज आदित्य ठाकरे सुद्धा याबद्दल काहीतरी बोलले. बरोबर. AQI म्हणजे आपली हवेची गुणवत्ता नेमकी काय आहे, ती किती घातक आहे किंवा किती चांगली. याचा सोप्या भाषेत सांगायचं तर त्याचा अर्थ असा आहे की आपली हवा ही श्वसनायोग्य आहे की नाही. बरं, तुम्हाला मी सांगते आदित्य ठाकरे काय म्हणाले. ते बोलले की हवेचा गुणवत्ता सुधारायची असेल तर आठवडाभर बांधकामं बंद ठेवली पाहिजेत. पण आता मला सांग की आठवडाभर बांधकाम जरी बंद ठेवलं तरी त्यांनी काय मोठा फरक पडणार? बरोबर आहे. आठवडाभरासाठी नाहीये, खरं तर हे आपण कायम फॉलो केलं पाहिजे. बांधकाम करण्यासाठी सुद्धा काही निकष आहेत ज्यामुळे AQIला धक्का लागणार नाही याची काळजी प्रत्येक बिल्डरला घ्यावी लागते. पण सध्या विषय असा आहे की या वाढलेल्या AQIचा आपल्यावर परिणाम काय होतोय. सगळ्यात आधी मला वाटतं आपण समजून घेऊया की चांगला AQI आणि वाईट म्हणजे काय, चांगली हवा आणि वाईट हवा म्हणजे काय आपण एकदा समजून घेऊया. आपण आकड्यांमध्ये बोलूया. 0 ते 50 म्हणजे चांगली हवा आहे, उत्तम हवा आहे. 51 ते 100 समाधानकारक हवा आहे, म्हणजे ठीक आहे तिथपर्यंत सुद्धा. 101 ते 200 ही मध्यम हवा आहे. त्यानंतर 200 आणि 300 इकडे खराखेड सुरू होतो आणि आपली तब्येत बिघडायला सुरुवात होते, ती आहे खराब हवा. त्यानंतर 301 ते 400 अतिशय खराब हवा, म्हणजे श्वसनायोग्य ही हवा नसते. आणि 401 पेक्षा जे पुढे आहे ती अत्यंत घातक हवा आहे आपल्यासाठी. आता मला वाटतं की आपल्या या रोजच्या शहरांमध्ये सुद्धा काय AQI आहे याचे अपडेट्स आपण घेणं गरजेचं आहे. खरं आहे, पण तू आता शिक्षकाच्या भूमिकेत आहेस म्हणून मला विचारते की आता मला समजा शोधायचं असेल माझ्या फोनवर की AQI तपासायचा कसा, तर मग काय करायचं? खूप सोपं आहे मंडळी. आपल्या टॅबमध्ये आपल्या मोबाईलमध्ये गुगल आहे, गुगलवरती सर्च करा आपल्या शहराचं नाव आणि AQI, हा सगळ्यात सोपा मार्ग. पण कोणाला डिटेलमध्ये जायचं असेल, व्हिज्युअली तुम्हाला जर बघायचं असेल की हवा कशी आहे, गुगल मॅपला जावा. गुगल मॅपला गेल्यानंतर तिकडे आपण जेव्हा सॅटेलाइट व्ह्यू करतो तर त्याच पद्धतीचा तिकडे आपल्याला खाली एक ऑप्शन मिळेल ज्यामध्ये AQIचा स्पेशल टॉगल आहे. त्या टॉगलवर जर तुम्ही जाल तर तुमच्या एरियामध्ये येलो दिसतंय, ग्रीन दिसतंय, ऑरेंज दिसतंय, रेड दिसतंय, तुमची हवा आणि तुम्ही आता कुठे आहात, तुमचं ते लोकेशन हे अगदी स्पष्टपणे सोप्या प्रकारे मी आता बघ मॅप्सवर गेलेले आहे. आता मॅप्सवर कसं जायचं मला सांग इथून पुढे. मॅपवरती जेव्हा गुगल मॅपला तुम्ही जाता तर त्यावेळेला गुगल मॅपवरती तो टॉगल असेल खाली. तर त्या टॉगलवरती जाऊन आपल्याला AQI नावाचा जो टॉगल आहे हा लक्षात ठेवा. आणि त्या AQIच्या टॉगलवरती आपल्याला या सगळ्या डिटेल्स आपल्याला बघता येतात. बरं, आता मला ते सगळं जाऊ दे, ते सगळं प्रेक्षक करून घेतील. आता मला सांग, तू हे जे काही लिहिलेलं आहेस तर हे मुंबई, पुणे आणि मला वाटतं महत्वाची शहरं दिसतात. मला या शहरातले AQI आणि त्याच्याबद्दल तुझं भाष्य आणि तू काय, तुझं आकलन काय ते सांगशील? बरोबर. आता काय आहे की बऱ्याच ठिकाणी आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय कारण तितकं महत्वाचं नाही असं आपल्याला वाटतंय, पण खूप गंभीर आकडे समोर येत आहेत. हा जर आपण बघितलं तर कल्याणचा जर आकडा आपण बघितला 191 आहे. नवी मुंबई बघितलं 189 आहे. ठाण्याचा 187 आहे. त्यानंतर मुंबई 172 वरती दिसतंय. पुण्यामध्ये आपण बघतो 170चा आकडा गाठलेला आहे. नाशिकमध्ये 170 आहे. कोल्हापूरमध्ये 195 आकडा दिसतोय, मोठा आकडा आहे. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 112 आकडा दिसतोय. हे सगळे आत्ताच्या क्षणाचे हे सगळे आकडे आहेत आणि मला वाटतं की या सगळ्या ठिकाणची परिस्थिती आहे ती आपल्याला विचार करायला लावणारी आहे. मला वाटतं की मुंबईबद्दल मी सांगू शकेन. माझं सगळं जन्म आणि लहानपण मुंबईत गेलंय. आता AQI पेक्षा प्रदूषण हा माझ्या सवयीचा आणि ओळखीचा शब्द आहे. बरोबर. मुंबईमध्ये ना समुद्राजवळ आहे आणि समुद्राजवळ असल्यामुळे काय होतं की हवेमध्ये आर्द्रता आहे आणि त्या आर्द्रतेमुळे जे काही पोल्युशन आपण करतोय ते ट्रॅप होतं आणि मग हा बॉम्बच तयार होऊन जातो, गॅस चेंबर होऊन जातं ना. बरोबर आहे. तर हा मुंबईचा प्रश्न आहे. पण मग बाकी सुद्धा म्हणजे अगदी दिल्ली किंवा इतर शहरं आहेत, कोल्हापूर, सांगली असेल, त्या ठिकाणी सुद्धा प्रदूषण वाढतच आहे. मग त्याचे काय काय कारणं असू शकतात? बरीच कारणं यामध्ये बघायला मिळतात. सगळ्यात महत्वाचं कारण आहे की आपण जी वाहनं चालवतो ती खरंच फिट आहेत का, त्यातून किती धूर येतोय हे बघणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच ठिकाणी ज्या इंडस्ट्रीज आहेत तर त्यातनं पाणी प्रदूषण होतंय, हा तर वेगळाच भाग आहे, यावर आपण एक वेगळा व्हिडिओ आपण बनवू शकतो. पण हवेचं सुद्धा त्यातून प्रदूषण होतंय. बऱ्याचदा ज्या ठिकाणी बांधकामं सुरू आहेत त्या ठिकाणी काळजी घेतली जात नाही. AQI जरी वाढतोय तरी सुद्धा कामं सुरू ठेवली जातात आणि जो निकष दिलेला आहे त्याच्या पलीकडे AQI जाऊन सुद्धा त्याची काळजी घेतली जात नाही. अशी अनेक कारणं आपल्याला समोर बघायला मिळतात. आता हे सगळं तू सांगितलंस कशा प्रकारे आहे, पण ह्याचे परिणाम नक्की माणसाच्या आयुष्यावर कसे कसे होऊ शकतात?
मी तेच मगाशी चेक करतो आणि मला खरंच अंगावरती काटा आला काही गोष्टी बघून. अगदी आपल्या रोजच्या दिवसातल्या सोप्या सोप्या गोष्टी जरी वाटत असल्या, दुर्लक्ष करू आपण असं जरी वाटत असं, पण ते तसं नाही आहे मंडळी. कारण डायरेक्ट याचा परिणाम आपल्या श्वसन संस्थेवरती होतोय, आपल्या फुफ्फुसांवरती होतोय. आपण जो श्वास घेतोय, हे सगळे जे पार्टिकल आहेत, डस्ट पार्टिकल, पोल्युशन आहे किंवा हे सगळे बाहेरचे जे पार्टिकल आपल्या छातीत आपण घेतोय, तर सगळ्यात महत्त्वाचं की मागच्या काही दिवसामध्ये जर आपण दवाखान्यातली गर्दी बघितली असेल तर ती सर्दी खोकल्याची जास्त आहे. आपण ना काही थंड खाल्लं किंवा असं वाटतं की तेलकट खाल्ल्याने आपला खोकला झाला असेल तरी सुद्धा हा खोकला होतो. आणि या खोकल्याचं एक वैशिष्ट्य आहे की हा आठवड्याभरापेक्षा जास्त टिकतोय. अनेकांना हा अनुभव आलेला असेल. नक्कीच. तू आता इथे मला खूप स्पष्ट दिसतोयस, पण तुला माहितीये का, जेव्हा मी ऑफिसमध्ये येते स्टेशनवरून, तेव्हा आपली बिल्डिंग मला दिसत असते लांबून, पण ती प्रचंड धुरकट दिसते. अरे, शिफ्ट माझी आहे 12ची, पण 12च्या शिफ्टला येताना सुद्धा 11:30 वाजता अगदी धुकं असल्यासारखी ही बिल्डिंग दिसते. म्हणजे किती पोल्युशन आपल्याकडे झालेलं आहे. ते दृश्य सुंदर असतं, पण ते फक्त बघण्यासाठी. वास्तवात ते सुंदर नाहीये, ते चांगलं नाहीये, ते धुकं नाहीये, ते धुरकं आहे, तो स्मॉग आहे. धुकं आणि धूर हे सगळं एकत्रित येऊन जे काही चेंबर तयार झालाय त्याचाच परिणाम आपल्या सगळ्या तब्येतीवरती होतो. जसं तू मगाशी पण तो प्रश्न विचारलास ना की परिणाम काय, बरेच परिणाम होत आहेत. श्वासावरती होतंय, मी सांगितलं त्या पद्धतीने हृदयविकाराचा सुद्धा यात खूप मोठा धोका आहे. कारण याचं थेट प्रेशर आपल्या हृदयावरती येत आहे, बीपी वाढतं आपलं बऱ्याचदा. त्यानंतर स्ट्रोकचा धोका अनेकदा यातून वाढलेला बघायला मिळतो. डॉक्टरांकडे तशा पद्धतीच्या तक्रारी येत आहेत. त्यानंतर डोळ्याची जळजळ अनेकांना होते. जसं खोकल्याचं मी सांगितलं ना, तसं डोळ्याची जळजळ विनाकारण होतं. डोळ्यातून विनाकारण पाणी आपल्याला जाणवतं. हो, ते येतं की आपल्या डोळ्यातनं पाणी. आपल्याला वाटतं स्क्रीनमुळे पाणी येत आहे का. बरोबर, प्रदूषणाचा रोल आहे. तर त्वचेची ॲलर्जी बऱ्याच लोकांना येते. म्हणजे बघा मंडळी, हे एक असा कुठला याचा परिणाम नाहीये, अनेक वाईट परिणाम याचे होताना दिसत आहेत. आता हा आपल्याला खूप सारं सांगतोय खरं, पण आता आपण ह्यालाच प्रश्न विचारूया की हे सगळे परिणाम होत आहेत, ह्याच्यावर सोल्युशन काय आहे. सोल्युशन द्या ना बाई, सोल्युशन काय सांगशील. सोल्युशन आता काही गोष्टींना आपल्या हातात आहेत काही गोष्टी. जेव्हा की 180, 190, 200 असा जेव्हा AQI होतोय त्यावेळेला आउटडोअर ॲक्टिव्हिटीज कमी करा. म्हणजे आता कामानिमित्ताने आपल्याला बाहेर जावं लागणार, आपल्याला प्रवास करावा लागणार, याला काही पर्याय नाही आहे. पण रनिंग करत असाल 200 AQI मध्ये तर तुम्ही तुमची तब्येत सुधारत नाही आहात, तर ती तुम्ही आणखीन खराब करताय मंडळी. त्यामुळे अशा वेळेला शक्यतो हे टाळावं ज्यांना शक्य आहे त्यांनी. समजा वयस्कर काही मंडळी आहेत, लहान मुलं आहेत आणि 200च्या पार जर AQI गेलेला आहे तर मात्र घरी राहणं हे जास्त योग्य आहे. यानंतर सगळ्यात जास्त जो धोका असतो ना तो लहान मुलांना असतो, गर्भवती महिलांना असतो, ज्येष्ठ नागरिकांना असतो. त्यानंतर दमा ज्यांना आहे किंवा हृदयविकाराचा ऑलरेडी त्यांना त्रास आहे यांना जास्त असतो. बाहेर काम करणारे लोक आहेत, साईट्सवरती जेव्हा जावं लागतं त्यावेळेला खूप मोठा त्रास सहन करावा लागतोय. परिणाम बरेच आहेत. डोळ्याची जळजळ आहे, त्वचेची ॲलर्जी आहे मी म्हटल्याप्रमाणे, डोकं विनाकारण दुखत राहतं, काही प्रॉब्लेम नाही, झोप छान झालेली असते, आपण फ्रेश असतो, पण अचानक डोकं दुखायला लागतं. तर हे सगळे प्रदूषणाचे परिणाम दिसत आहेत. बऱ्याचदा ना याचे मानसिक सुद्धा परिणाम बघायला मिळतात. मानसिक काय संबंध आहे असं म्हणू, पण थकवा जाणवणे, या सगळ्या ज्या इम्पॅक्ट आहेत ते आपल्या मानसिकतेवर सुद्धा होत आहेत. त्यामुळे ही एक महत्वाची गोष्ट आहे, चिडचिड वाढलेली असते. अगदी खरं आहे. कारण बघ ना, म्हणजे गावाकडे सुद्धा लोक मेहनत करतात, थकतात, पण ते मानसिक थकवा नसतो, तो शहरामधल्या लोकांना येतो. बरोबर. अगदी AC मध्ये काम करून सुद्धा घरी गेल्यावर थकवा येतो. त्याचं कारण हे असू शकतं. खरंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये का, की आपण मास्क वापरत होतो जेव्हा कोविड होता तेव्हा. आता मास्क गायब झालेले आहेत, पण आता परत एकदा मास्क वापरायची वेळ आपल्यावरती आली असं मला वैयक्तिक वाटतं. मी मास्क वापरतो कारण बऱ्याचदा माझा घसा खराब झालेला असतो आणि याचं कारण कुठलंही तेलकट खाणं किंवा असं काही नाहीये. बऱ्याचदा मला खराब हवेमुळे सुद्धा मला स्वतःला त्रास होतो. मी मास्क वापरतो. प्रेक्षकांनी पण मास्क वापरावा जर तुम्ही एवढ्या AQI मध्ये जर राहत असाल तर. आता प्रेक्षक ना मास्क वापरतील, बरोबर, मी आणि आमचे प्रेक्षक मास्क तर वापरतील, पण तरी सुद्धा आम्हाला काहीतरी ॲक्शन घेणं गरजेचं आहे, बरोबर. प्रशासनाने त्यांच्या जागी काय करावं हे आपण सांगतो, पण मी आणि माझ्या प्रेक्षकांनी काय काळजी घ्यायला हवी, कशा प्रकारे आमचं जीवनमान असायला हवं ज्याने प्रदूषण कमी होऊ शकेल. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे खरं तर हा. म्हणजे आपण झाल्यावरती खूप ओरडून सांगतो की असं झालंय, पण काही गोष्टी आपल्या पण हातात आहेत. PUC आपण काढतो गाडीचा, तर ते जबरदस्ती म्हणून काढतो, पोलिसांनी पकडून येऊन काढतो, पण खरंच तुमच्या गाडीची हेल्थ बरी आहे का,
कारण माझ्या एका गाडीने काय फरक पडतो हा मुद्दा नाहीये. बरोबर. या सगळ्यांचा मिळून आपल्यावरती इफेक्ट होतोय. आता काही लोक कमेंटमध्ये असं पण म्हणतील, मग तुम्ही सरकारी गाड्या बघितल्यात का, बस केवढा धूर सोडतात, हे सुद्धा वाईटच आहे. त्याची पण तक्रार केली पाहिजे, त्यावरती पण कारवाई झाली पाहिजे. पण तो एक महत्त्वाचा पार्ट आहे की आपलं वाहन किती प्रदूषण करत आहे हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. आता खूप बऱ्याचदा बोलून झालेले मुद्दे आहेत की झाडं लावा वगैरे वगैरे वगैरे, पण त्या पण गोष्टी सुरू आहेत, त्या अजून जास्त चांगल्या पद्धतीने केल्या पाहिजेत. मला वाटतं की आपल्या हातामध्ये ज्या गोष्टी आहेत, झाडं लावणे, आपल्या गाडीचं प्रदूषण कमी करणे, ह्या जरी आपण बेसिक सुरू केलं तरी खूप मला वाटतं यातून मदत होईल. वाहनांचा वापर जो आहे ना तो आपण थोडासा कमी करू शकतो. मी बऱ्याचदा जेव्हा मला शक्य मी पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करतो, माझी गाडी मी कमी काढतो, असे काही आपण उपाय आपल्याला करता येतील. मला परत एकदा त्या मुद्द्यावरती यायचं की आपण काळजी काय घ्यावी, कारण अजून काही यात महत्त्वाचे मुद्दे मला वाटतात की प्रेक्षकांना सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. भरपूर पाणी पिलं पाहिजे आपण, कारण या पोल्युटेड हवेमध्ये आपण जे काही इन्फेक्शन होतंय, आपली इम्युनिटी यात कमी होते. डॉक्टर असं सांगतात, या बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मात्र डॉक्टर बऱ्याचदा सांगतात की व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खा, हे डॉक्टर बऱ्याचदा सांगतात. त्यानंतर वाफ घ्यावी, मला वाटतं ह्याने बराचसा फायदा होतो. असे काही मुद्दे आहेत की जे आपल्याला केले पाहिजेत वेळोवेळी. नक्कीच. बरं ना, अमित खूप अभ्यास करतोय आणि खूप मनापासून सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करतोय. तो फक्त आपल्याला सांगत नाहीये, तर तो प्रशासनाला सुद्धा प्रश्न उपस्थित करतोय. तेव्हा आता आपण आपली जबाबदारी म्हणून या प्रश्नाकडे पाहायला हवं आणि सगळ्यांनी एकत्र मिळून काम करायला हवं. काय म्हणणं आहे अमित? अगदी खरं आहे. आणि असेच वेळोवेळी आपण हे सगळे व्हिडिओज बनवत असतो. न्यूज 18 मराठीच्या आपल्या सगळ्या ऑफिशियल चॅनल्सवरती आपल्याला हे बघायला मिळतील. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी, माहितीपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 मराठी. ओके, बाय.